नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला व्हायरल रेसिपी कोरियन बन म्हणजेच बॉम्बोलिनी दाखवणार आहे। तर त्यासाठी मी ते पाऊण ग्लास इतकं दूध घेतलेलं आहे। हे जे दूध आहे ते आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। कोमट झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकी साखर आणि 1 टीस्पून इतका आपल्याला इथे ईस्ट टाकून घ्यायचे। ग्रॅममध्ये तुम्हाला 3 ग्राम इतकं ईस्ट घ्यायचं आहे आणि कोमट झालं की लगेचच आपल्याला हा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ईस्ट व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। म्हणजे ईस्ट या पद्धतीने ॲक्टिवेट होतं। आता हे जे दूध आहे ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे। आता मैदा साधारण 1.25 कप इतका आपल्याला लागतो। तरी देखील तुम्हाला जर असं वाटलं की हे जे पीठ आहे ते पातळ होतं तर त्यात तुम्ही आणखी 2 टेबलस्पूनपर्यंत मैदा ॲड करून हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। आता हे जे पीठ आहे ते मी चाळणीने चाळून घेणार आहे। म्हणजे मस्त असं एरेशन क्रिएट होतं आणि आपलं जे पीठ आहे ते छान असं फ्लफी होतं आणि आपले जे बन आहेत ते मस्त असे टम्म फुगतात। आता हे जे पीठ आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। आता ही जी प्रोसेस आहे ती मेन इथे महत्त्वाची आहे। मी इथे अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेले आहे। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 टेबलस्पून इथे आपल्याला तेलही लागणार आहे। आता हळूहळू आपल्याला हे पीठ मिक्स करायचे आणि ते आपल्याला हाताच्या तळव्याच्या साहाय्याने टेरिंग मेथडने आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। जितकं छान तुम्ही ते मळतान तितकं छान हा जो मैदा आहे तो ग्लुटन रिलीज करेल आणि आपले जे बन आहेत ते मस्त असे सॉफ्ट बनून तयार होतील। लक्षात ठेवायचं आहे हे पीठ खूप जास्त घट्ट व्हायला नको आहे। तुम्हाला असं वाटत असेल की पीठ खूप घट्ट आहे तर तुम्ही त्यात थोडंसं पाणी घेऊन त्याला पातळ असं करून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट नाही करायचं आहे। या पद्धतीने टेरिंग मेथडने आपल्याला तेल टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता बघा सॉफ्ट असा हा गोळा मळून तयार झालेला आहे। अगोदरपेक्षा त्याचं टेक्स्चर बघा किती छान सॉफ्ट झालेलं आहे। वरतून मी आता थोडंसं बटर लावून पुन्हा ते व्यवस्थित रोल करून घेणार आहे आणि एका भांड्याला आपल्याला तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे। त्यात आपल्याला हे जे पीठ आहे ते ठेवून द्यायचं आहे। गरम जागेवर आपल्याला त्याला 1 ते 1.5 तासासाठी छान फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। वरतून मी एक डबा ठेवणार आहे म्हणजे ते डबल होतं। आता गरम जागेवर आपल्याला ते 1 ते 1.5 तासांसाठी म्हणजे ते फर्मेंट होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे। 1 तासानंतर मस्त असं हे पीठ बघा डबल झालेले। आता यातली मी हवा काढून घेणार आहे आणि हा जो गोळा आहे तो आपल्याला खाली काढून घ्यायचा आहे। याच्यातले छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे। 50 ते 60 ग्रॅमचा आपल्याला एक एक बॉल बनवून घ्यायचा आहे आणि याचे जे बन आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे। तर बघा आता एवढ्या पिठामध्ये साधारण 6 बन होतात। आता या पद्धतीने मी त्यांचे गोल गोळे बनवून घेतलेले आणि ते आता आपल्याला बन बनवून घ्यायचे त्याचे। आता आपल्याला एक एक गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने तो रोल करून घ्यायचा आहे। मस्त असं त्याला गोल गरगरीत बनवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही या पद्धतीनेही त्याला ट्विस्ट करत करत मग नंतर त्याचा गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि छान असे आपल्याला ते मऊसूत बनवून घ्यायचे। आता ते रोल करून मी तुम्हाला बन बनवून दाखवणार आहे। सॉफ्ट आणि एकदम टाईट आपल्याला ते रोल करायचे। ज्याप्रमाणे आपण पाव करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे बन बनवून घ्यायचे। बघा या पद्धतीनेच मी आता हे संपूर्ण बन बनवून घेणार आहे। अतिशय सॉफ्ट असे हे बन बनवून तयार होतात। प्रॉपर मेजरमेंट मी तुम्हाला इथे दिलेलं आहे। ते मेजरमेंट घेऊन तुम्ही हे जे बन आहेत ते नक्की बनवून बघा। खूप छान असे बनतात। माझे मुलं तर अतिशय आवडीनं हे बन खातात, त्यांना खूप आवडतात। तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा। बघा 6 बन इकडे बनवून तयार झालेले। आता हे जे बन आहे ते आपल्याला बटर पेपरवर ठेवून घ्यायचे कारण नंतर ते फुलल्यानंतर चिकट होतात आणि मग ते निघत नाही। त्यामुळे आपल्याला बटर पेपरवर ते ठेवून घ्यायचे। बटर पेपरला ऑइल किंवा बटर लावून घ्यायचे नंतरच आपल्याला हे गोळे यावर ठेवायचे, नाहीतर ते चिकटून बसतात आणि निघत नाहीत, मग त्यांचा प्रॉपर शेपही येत नाही। आता यावर मी संपूर्ण बन ठेवून घेणार आहे। बघा या पद्धतीने आपण ते बटर पेपरवर ठेवून द्यायचे। हे आपल्याला गरम जागेवर फुलण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायचे। ते एकदा फुलले की मग आपल्याला त्यांना तेलामध्ये तळून घ्यायचे। आता हे संपूर्ण जे कोरियन बन बनवून मी तयार केलेले आहेत ते मी आता गरम जागेवर ठेवून देणार आहे। इकडे मी गॅसवर तेल तापत ठेवलेले, त्यामध्ये आपल्याला हे एक एक करून आता हे बन फर्मेंट झालेले आहेत ते 15 ते 20 मिनिटांनंतर मगच मी ते वापरायला घेतलेले आहेत। आता बघा तेलामध्ये आपल्याला हे हळूच सोडून घ्यायचे। बटर पेपर सहित आपल्याला ते टाकून घ्यायचे। नंतर ॲटोमॅटिक तो बटर पेपर निघतो कारण आपण तेलामध्ये ते
व्यवस्थित तळून घेतो. आता ते आपल्याला पलटी करून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात किती छान असा हा बन फुललेला आहे. प्रॉपर मेजरमेंट मी तुम्हाला दिलेले आहे, त्यामुळे रेसिपी तुमची 100% चांगली बनणार आहे याची मी गॅरंटी देते. आता बघा पलटून घेतल्यानंतर हा जो बटर पेपर आहे तो किती इझिली निघालेला आहे. आता याच पद्धतीने हा बन आपल्याला कंटिन्युअसली तेल या पद्धतीने शिंपडत लालसर रंगावर तळून घ्यायचा आहे दोन्ही साईडने. बघा मस्त असा टम्म फुगून आपला हा इथे बन बनून तयार झालेला आहे. किती छान सॉफ्ट आणि फ्लफी हे बन बनून तयार झालेले आहेत. ते आपण आता कॅस्टर शुगरमध्ये कोट करून घ्यायचे आणि याला मध्ये होल करून तुम्ही तुमच्या आवडीचं फिलिंग भरून घेऊ शकतात. नटेला किंवा मग तुम्ही यात गनाश देखील भरून घेऊ शकतात. आता बघा यातलं टेक्स्चर देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. किती सॉफ्ट असे ते झालेलं आहे. आपण एक बन इकडे फोडून बघूयात, मग तुम्हाला कळेल किती छान असे ते आतून फुललेले आहेत आणि सॉफ्ट झालेले. खूप गरम असं ते आहे, त्यातनं वाफ येते. बघा काय सॉफ्ट असे हे बन बनून तयार झालेले आहेत. यात तुम्ही तुमच्या आवडीची फिलिंग टाकून मग ते सर्व करून घेऊ शकतात. तर रेसिपी नक्की ट्राय करा.